हॅलो फ्रेंड, आज आहे स्पेशल स्वयंपाक होळीच्या दिवसाचा. तर खूप मोठा आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, तिला चांगली धुवून घेतलेली होती आणि इकडे शिजवायला तिला ठेवलेली आहे. नंतर आपण इकडे खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते मी चांगलं भाजून घेणार आहे आणि कांदा पण तसाच भाजून घेणार आहे. तर हे आमटीचं मिश्रण आहे. तर मी आमटी बनवण्यासाठी खोबरं, आलं लसूण पेस्ट, कांदा, लसूण, कोथिंबीर हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आपले गरम मसाला, कांदा लसूण चटणी, हळद, चवीनुसार मीठ हे सगळं आपण त्याच्यात बारीक करून घेणार आहोत आणि थोडंसं जिरं पण टाकणार आहोत. तर इकडे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि इकडे आपली डाळ शिजलेली आहे. तुम्ही बघू शकताय किती छान शिजलेली आहे. तर अशी डाळ शिजवावी लागते आमटीसाठी आणि पुरणसाठी. तर चला मग आता आपण आमटी बनवून घेऊया. इकडे मी डाळचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि त्याच पाण्याने आपण आमटी बनवणार आहोत. इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण जो मसाला केलेला होता तो चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. त्याला मस्तपैकी तेल सुटस तर मी गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं झाकल्यानंतर आता तो गरम मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यातच आपण आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला लागला होता त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी आपण त्याच्यात टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा मिक्स केल्यानंतर आता आपण डाळ शिजवली होती त्याचं पाणी आपण टाकून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये की मी डाळीचं पाणी आता टाकते आहे. तर अशा प्रकारे आमटी नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि त्याच्यातच आता आपण थोडंसं डाळ उरवलेली आहे तर ती डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसं पाणी आपण आमटीमध्ये टाकणार आहोत. तर त्याच्याने आपली आमटी खूप छान होते आणि घट्ट होते. तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमटी कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. आमटी झाल्यानंतर आपण इकडे लगेच भात लावणार आहोत. तर भातसाठी आपण 2 वाट्या घेतलेल्या आहे आणि 2 वाट्यांना 4 ग्लास पाणी टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर आपण आपला इकडे भात तयार झालेला आहे आणि नंतर आपण लगेच पुरण तयार करायला घेणार आहोत. तर मी गुळाची पुरणपोळी करते आहे. तर इकडे डाळ शिजवली होती त्याच्यात आपण गुळ टाकलेला आहे आणि मिक्सरमध्ये फिरवला आहे. तर माझी पुरणपोळी रेडी आहे. थोडीशी मी शॉर्टकटमध्ये दाखवली आहे कारण की ब्लॉग खूप मोठा होणार होता आणि मला तुम्हाला खीर पण दाखवायची होती. तर चला आपण खीरची रेसिपी बघूया. तर 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि इकडे तांदूळ मी तुपामध्ये चांगले परतवून घेणार आहे. मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यांना कलर बदलोस तर भाजायचे आहे म्हणजे एकदम टेस्टी आणि छान लागते. लहान मुलांना तर खूपच आवडते. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही खीर. तर तांदूळ आपले भाजल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घेणार आहोत. तर थोडेसे जाडसरच राहू द्यायचे आहे. तर तुम्ही ब्लॉकमध्ये बघू शकता की मी काढलेला आहे आणि त्या उकळत्या दुधामध्ये आपण ते हे मिश्रण टाकून द्यायचं आहे. इकडे बदाम, काजू आणि मनुके घेतलेले आहे ते सुद्धा टाकायचे आहे. तर खीरला टेस्ट चांगली येते. नंतर बदाम, काजू, मनुके टाकल्यानंतर आपण 1 वाटी साखर टाकणार आहोत. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा. तर अशा प्रकारे आपली खीर रेडी आहे. तर माझी खीर, आमटी आणि पुरणपोळी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि ब्लॉग जर पूर्ण बघितला असेल तर छोटंसं लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. बाय.